हाय फ्रेंड्स, माझं नाव डॉक्टर नेहा डोणगावकर आहे. मी डर्मेटॉलॉजिस्ट आहे. हे वांग येतात तेव्हा काय मिस्टेक नाही करायला पाहिजे आणि त्याची केअर कशी करता येईल. तर पहिली म्हणजे सगळ्यात मोठी आपल्या इंडियामध्ये समजल्या जाणारी आणि मिस्टेक केल्या जाणारी गोष्ट म्हणजे सनस्क्रीन न लावणे. हा सगळ्यांचा गैरसमज आहे की सनस्क्रीन रेग्युलर लावायची गरज नाही. पण मेलॅझ्मा असणाऱ्या पेशंटला बाहेर जाताना अल्ट्राव्हायोलेट ए आणि अल्ट्राव्हायोलेट बी ह्या रेजमुळे जे त्यांच्या चेहऱ्याला ऑलरेडी जास्त काळे डाग आलेले आहेत त्याला वर्स्ट करण्याचं काम हे सनरेज करत असतात. म्हणून आपल्या चेहऱ्यावरच्या काळ्या डागांना जास्त वाढू देऊ नये आणि त्याच्यामध्ये मेलॅनोजेनेसिस होऊन मेलॅनिनचे सिक्रेशन्स वाढू नये याच्यासाठी सनस्क्रीन लावणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर ते सनरेज आदळतात तेव्हा त्या आदळलेल्या सनरेजमुळे मेलॅनोजेनेसिस होऊन मेलॅनिनचे सिक्रेशन वाढायचं ही एक नॉर्मल प्रोसेस आपल्या स्किनमध्ये होत असते. तर जेव्हा तुम्ही सनस्क्रीन लावता तेव्हा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर ते आदळले तरीही त्याला ब्लॉक करून टाकण्याची कॅपॅसिटी सनस्क्रीनमध्ये असते. तर ह्यासाठी सनस्क्रीन लावणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही स्विमिंग करत असाल, बाहेर जात असाल तर त्याच्या अर्धा तास आधी सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. आणि इव्हन दो तुम्ही घरातसुद्धा उन्हाच्या तिरपं ऊन येतं किंवा आपण म्हणतो ना ज्याला उन्हाचे कवड्स येतात, अशा ठिकाणी जर वावरत असेल तर तुम्ही घरातसुद्धा सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे. म्हणून सनस्क्रीन डेली यूज करायला पाहिजे मेलॅझ्मावाल्यांनी. आता दुसरी बघूया आपण की दुसरं अजून काय होतं आपल्याकडनं की जेणेकरून हे वर्स्ट होऊ शकतं. तर जेव्हा काळे डाग येतात तर तेव्हा त्याला हीटपासून पण प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे. तर जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची हीट आदळते येऊन तर तेव्हा परत मेलॅनिनचे सिक्रेशन वाढून ते जास्त काळे होण्याची शक्यता असते. तर मग आता हीटचा संबंध कुठे कुठे येतो. तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये काही गरम करताय, तुम्ही गॅसजवळ जाताय किंवा मग तुम्ही कुठल्याही जिथून गरम वाफ निघते किंवा स्टीम निघते अशा ठिकाणी जाताय. तुम्ही तुमच्या फेसला चांगलं ठेवण्यासाठी उगीच मेंटेन म्हणून किंवा काय वाटलं तुम्हाला तर स्टीम घेताय किंवा जास्त हीट देणाऱ्या कुठल्या ट्रीटमेंट घेताय चेहऱ्याला. तर ह्या सगळ्या गोष्टी जर घडल्या तर मग अजूनच जास्त वर्स्ट होण्याची शक्यता असते काळे डाग. त्याच्यामुळे ह्याच्यापासून चेहऱ्याला प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे. म्हणून ह्याच्यापासून दूर राहायचं किंवा प्रिकॉशन म्हणून तुम्ही त्याच्यासाठी सनस्क्रीन तर आपण सांगितलेलंच आहे ते लावायचं किंवा मग तुम्ही त्या भागावर पर्टिक्युलर काहीतरी पॅक करू शकता त्या चेहऱ्याला आणि मग तुम्ही ते काम करू शकता. तर ह्याची पण एक काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आपण म्हणतो की लॅपटॉप, कॉम्प्युटर ह्याच्यावर जे फ्रिक्वेंटली एक्सपोजर होतं ह्या स्क्रीनचा सुद्धा तुमच्या स्किनवर परिणाम होत असतो. आणि ज्यांना काळे डाग आहेत तर त्यांनी हे कंटिन्युअस स्क्रीनसमोर बसू नये. तर ते बसल्यामुळे सुद्धा त्या स्क्रीनपासून जे काही रेज निघतात त्यांनी पण ह्या कंडिशन वर्स्ट होण्याचे चान्सेस असतात. तर त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यासमोर बसत असेल तरी बऱ्यापैकी टाळता येत असेल तर टाळावं किंवा मग मधून तुम्ही काही वेळ त्याच्यापासून स्क्रीनपासून दूर जायचं आणि मग परत बसायचं, असं पण करू शकता. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा स्त्रिया काय करतात की कोणी होम रेमेडी सुचवली मग ते त्या याच्यामधला एक्सपर्ट नसेल किंवा स्किन स्पेशालिस्ट नसेल तरीही त्यांनी सांगितलं आहे किंवा कुठेतरी ऐकलं आहे असं म्हणून ते काळे डाग कमी होण्यासाठी बऱ्याच होम रेमेडीजचा यूज केला जातो. पण ह्याच्यामध्ये काय होतं की त्या ज्या होम रेमेडीज आहेत त्याच्यामधला कुठला सबस्टन्स ते कमी करेल किंवा एखादा नाही झाला तर ॲलर्जिक रिॲक्शन देईल आपल्याला ते माहिती नसतं. तर त्याच्यामुळे काय होतं की ते काळे डाग अजून डार्क होतात. ते वर्स्ट कंडिशनला जाऊ नये म्हणून कोणीही सुचवलेल्या होम रेमेडीज किंवा आपण बऱ्याचदा असं ऐकतो की अरे हा कॉस्मेटिक्सनी मी आज लावलं आणि उद्या लगेच माझे डाग निघून गेले. हे ज्या प्रकारे सांगितलं जातं ते खरं नसतं, कारण ते एवढ्या लवकर होणं शक्यच नाही आहे. तर त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही असं जर काही लावत राहिलात कुठले ऑइंटमेंट किंवा डाग घालवा, डाग विरहित असं काय काय सांगितलं जातं
तर त्या ट्रीटमेंट किंवा त्या क्रीम्स किंवा ते ऑइंटमेंट अजिबात लावू नये, त्याला अवॉइड करायला पाहिजे. कारण त्याने ते डाग कमी होतच नाही, वाढतातच बऱ्याचदा, आणि मग ते जास्त डाग झाल्यानंतर त्याला कमी करणं एवढं सोपं नसतं. तर ह्या सगळ्या गोष्टी पण अवॉइड करायला पाहिजे. आणि काही मेडिसिन्स जे असतात ते पण मेलाझ्मा वर्स्ट करतात. तर ते मेडिसिन जर ते वर्स्ट करत असतील किंवा कुठले मेडिसिन चालू आहेत तुम्हाला ते बघा. किंवा मग ज्या फॉर एक्झाम्पल खूपच कॉमन मेडिसिन आहे बर्थ कंट्रोल पिल, तर हे बऱ्याच स्त्रिया घेत असतात, तर तेव्हा त्यांना माहिती नसतं की त्यांनी पण हे डाग जास्त डार्क होतात म्हणून. तर ते तुम्ही प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजेन याचं इनपुट असलेले जे काही मेडिसिन घेत असेल त्यांनी सुद्धा हे डाग वर्स्ट होऊ शकतात. तर मग तुम्ही त्याला अवॉइड करा किंवा मग तुम्ही तुमच्या गायनेकोलॉजिस्टला विचारून त्याचे चेंजेस करू शकता. ही खूपच महत्त्वाचं आहे आणि इकडे खूप दुर्लक्ष केलं जातं. कारण प्रेग्नन्सीमध्ये पण ह्या लेवल्स कमी जास्त होतात, नंतर त्या पिलमुळे पण होतात, आणि हाच काळ असतो की ज्याच्याने ते डाग येतात किंवा ते वर्स्ट होतात. त्याची पण काळजी घेणं खूप आवश्यक आहे. आणि मेलॅझमाबद्दल बराच अजून एक मिस्टेक अशी असते आपली की जेव्हा तुम्ही कुठे ट्रीटमेंटला जाता डर्मॅटॉलॉजिस्टकडे सुद्धा, तेव्हा जे एक्सपेक्टेशन असतात की मेलॅझमा खूप झटपट क्युअर होतो. तर असं होत नाही, कारण ही मेलॅनोजेनेसिसची प्रक्रिया करून मेलॅनिनचे सिक्रेशन वाढवण्याची त्या स्किनची टेंडन्सी झालेली असते. तर तुम्ही जेव्हा कुठल्याही ट्रीटमेंट करून बाहेर जाता किंवा मग सनस्क्रीन लावत नाही किंवा नकळत तुमच्याकडनं अशा गोष्टी घडतात की ज्याने तो डाग अजून वर्स्ट होतो, तर हे जर टाळलं गेलं नाही तर त्या ट्रीटमेंट केल्यानंतर सुद्धा मेलॅझमाचे डाग बऱ्याचदा एकतर वर्स्ट होतात किंवा तसेच राहतात. तर मग त्याच्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे ते तुमचं जे डेली स्किन केअर रुटीन असतं ते पाळणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तर ते जर न पाळता तुम्ही ट्रीटमेंट घेतल्या आणि परत पहिल्यासारखं केलं तर मग ते अजून वर्स्ट होऊ शकतात. तर त्या डेली केअरमध्ये तुम्ही बऱ्याचदा ॲझिलिक ॲसिड, रेटिनॉइड क्रीम्स, व्हिटॅमिन ए युक्त क्रीम, हे जे काही असतात ते डर्मॅटॉलॉजिस्टला विचारून तुमच्या डेली केअरमध्ये ह्याला व्यवस्थित रेग्युलर याच्यामध्ये लाईफस्टाईलमध्ये वापर करणं खूप गरजेचं आहे. तसं नाही केलं तर त्या जेवढा मेलॅझमा काही केमिकल पिलिंग, लेझर ह्याने कमी झालेला असतो तो परत पहिल्या स्वरूपामध्ये येऊ शकतो. म्हणून ती डेली स्किन केअर रुटीनसुद्धा खूप गरजेचं आहे. तर अशी मिस्टेक करू नका की आता कमी झालं आहे तर मी परत पहिल्यासारखं करेल. असं स्किनला प्रोटेक्शन नाही दिलं तर ते अजून त्रासदायक होतात. आता हे जे मेलॅझमाचे जे डाग असतात तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असणारे डाग जे आहेत तर ते एका स्पेसिफिक पिरियडमध्ये कमी होईल आणि प्रत्येकाचं सारख्याच प्रकारचे ट्रीटमेंट राहील असं चुकूनही समजू नका. कारण कुणाचे डाग खूप सुपरफिशियल असतात, कुणाचे लाईट असतात, कुणाचे खूप डीप लेअरमध्ये गेलेले असतात किंवा कुणाचे मिक्स असतात. म्हणजे चेहऱ्यावरचे काही डाग सुपरफिशियल आणि काही डीप. तर जे डीप असतात त्यांना क्युअर व्हायला जवळपास वर्षभराचा कालावधी लागतो किंवा वर्ष, 1.5 वर्ष पण लागू शकतं. तर मग ती मी गेलं आणि माझं झटपट दुरुस्त होईल ही सुद्धा एक मिस्टेकच आहे. त्याच्यामुळे तसं न करता त्या डागाचं काय, कशामुळे ते झालेले आहे आणि ते किती डीप गेलेले आहे आणि त्याच्या मागचं कारण काय हे समजून जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट कराल तेव्हा त्या ट्रीटमेंटसुद्धा व्यवस्थित होईल आणि डेली केअर रुटीन केल्याने ते गेलेले डाग जे आहेत तर ते सुद्धा आहे, तर तुमची स्किन चांगली व्यवस्थित तुमचा चेहरा टिकून राहील याच्यासाठी ते सुद्धा गरजेचं आहे. तर तुम्ही या अशा प्रकारच्या मिस्टेक टाळा आणि तुमचा चेहरा मेलॅझमा विरहित करा. थँक्यू.